हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपला विषय आहे फायनान्शियल अकाउंटिंग TY BCom स्टँडर्ड. आणि आपल्याला माहितच आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग आपण कन्सेप्ट टॉपिक घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आहे आज दुसरा प्रॉब्लेम. तर चला बघूया. इथे आपल्याला आधी रीड करायचं आहे आणि मग आपण सोडवणार आहोत. इकडे लक्ष द्यायचं आहे, फोकस करायचं आहे. ओके, चलो मी रीड करतोय, कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ऑन 1st April 2010, Mrs. Meenal had rupees 3 lakh 12% debentures at 94 rupees each, face value rupees 100. ओके, तर हे ओपनिंग ट्रान्झॅक्शन आहे. आधीपासून मिसेस मिनल यांच्याकडे असणारे बॅलन्स डिबेंचर किती आहेत ते सांगितले. तर 3 लाख रुपीजचे आहेत, त्याची फेस व्हॅल्यू 100 होती आणि मार्केट व्हॅल्यू 94 प्रमाणे ते आहे. इथे गिवन जी व्हॅल्यू आहे ती आहे फेस व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू. तुम्हाला मार्केट व्हॅल्यू म्हणजे कॉस्ट फाइंड आउट करावी लागेल, नो प्रॉब्लेम. तर हे आधीपासून आहेत म्हणजे हे बॅलन्स ट्रान्झॅक्शन आहे. ठीक आहे. इंटरेस्ट इज पेएबल हाफ इयरली, 6 महिन्यांनी हाफ इयरली इंटरेस्ट पे होत आहे. ठीक आहे. आणि डेट्स आहेत 30 जून आणि 31 डिसेंबर. या डेट्स पुढे नोट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे वर्किंगच्या इथे नोट करूया. इंटरेस्ट डेट 30 जून फर्स्ट अँड 31 डिसेंबर सेकंड. आपल्याला ही पुढे युजफुल आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे या डेटचा इथे, म्हणजे एप्रिल नंतर जर कोणती डेट आली असेल तर ती ही आहे 1 सप्टेंबर. ट्रान्झॅक्शन साठी मी म्हणतोय शी सोल्ड रुपीज 90,000 of 12% debentures at rupees 95 come interest. And this is important part, come interest. याचा इफेक्ट काय होणार आहे इथे ते तुम्ही नंतर लक्ष द्यायचं याच्यावर. ठीक आहे, फाइन. This 12% debentures quoted at rupees 96 per debenture at stock exchange on 31st March 2011. At the end of the year, जे काही बॅलन्स राहणार आहे त्या बॅलन्स डिबेंचरची कोटेशन व्हॅल्यू इथे दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण बॅलन्सची व्हॅल्यू डिसाइड करायची. ठीक आहे, याचाही इफेक्ट तुम्हाला नंतर कळेल, मी सांगणारच आहे. Draw up 12% debentures account in the books of Mrs. Meenal for the year ended 31st March 2011. या डेट साठी तुम्हाला बनवायचं आहे 12% डिबेंचर अकाउंट इन द बुक्स ऑफ मीनल. सो इथे मेन्शन करायचं आहे इन द बुक्स ऑफ मिसेस मीनल 12% डिबेंचर्स अकाउंट. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपल्याला बनवायची आधी टाइम लाईन. ओके, सो टाइम लाईन बनवायची तर आपल्याला डेट वाईज ट्रान्झॅक्शन सगळे अरेंज करावे लागते. ठीक आहे. सो फर्स्ट एप्रिलचं इथे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ओपनिंग ट्रान्झॅक्शन 1st April 2010. ओके, ओपनिंग ट्रान्झॅक्शन. त्याला फेस व्हॅल्यू गरजेची आहे, मार्केट व्हॅल्यू गरजेची आहे आणि इंटरेस्ट पण. तर आपण कॅल्क्युलेट करणार आहोतच, पुढे बघूया. एप्रिल नंतरची डेट कोणती यायला हवी, चेक दॅट. तर आपल्याला एकच ट्रान्झॅक्शन दिलाय, परचेस किंवा सेल. 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. इथे आपल्याला गिवन आहे ओनली सेल ट्रान्झॅक्शन. इथे म्हटलेलं आहे सोल्ड सेल ट्रान्झॅक्शन गिवन आहे. ओके, सो आपल्याकडे पण हातात 2च डेट, 30 जून अँड 31 डिसेंबर. एप्रिल नंतर येणारी डेट 30 जून. सो 30 जून मीन्स इथे येणार आहे इंटरेस्ट रिसीव्ह साठी. 30 जून इंटरेस्टची रिसीव्हची डेट आहे. 30 जून नंतर घ्यावा लागेल 1 सप्टेंबर, दॅट इज फॉर सेल. सेल. ओके, आणि तो कम इंटरेस्ट वर आहे, तर मी ते CUM कम असं लिहितो. त्याचा इफेक्ट काय आहे तुम्हाला बघायचा आहे. ओके, देन आफ्टर दॅट डेट येणार आहे कोणती 31 डिसेंबर. सप्टेंबर नंतर येणार 31 डिसेंबर. या डेटला काय होणार आहे अगेन इंटरेस्ट रिसीव्ह. ओके, अँड लास्ट फायनली येणार 31 डिसेंबर, सॉरी 31 मार्च. इट इज फॉर क्लोजिंग. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला त्यावेळेस कळतील. ठीक आहे. आता ट्रान्झॅक्शन एवढ्या डेट्सच्या आहेत, आपण 1 बाय 1 घेणार आहोत. फर्स्ट बघूया ओपनिंग व्हॅल्यू 1 एप्रिल 3 लाख रुपीची फेस व्हॅल्यू आहे, बट पर डिबेंचरची व्हॅल्यू 100 आहे. म्हणजे जर मी टोटल 3 लाख व्हॅल्यू घ्यायचं विचारात आणलं तर इथे 3000 डिबेंचर्स आहेत. 100 रुपीज इच फेस व्हॅल्यू असणार आहे. 100 ने तुम्ही याला डिवाइड केला तर तुम्हाला इथे व्हॅल्यू मिळेल 3000. सो 3000 डिबेंचर्स क्वांटिटी, 100 फेस व्हॅल्यू, total value 3 lakh and total value is given. Okay, now market value means cost as per 94 given है cost
ऑलवेज सांगणार ते काही ना काहीतरी इथे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूचा इंटू करणार आणि व्हॅल्यू डिसाइड करणार काय असणार आहे ती. ओके 282 इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल. सो लेट मी कॅल्क्युलेट करूया. 1 एप्रिल इज द ट्रान्झॅक्शन डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 1 एप्रिल. एप्रिलच्या आधी इंटरेस्ट मिळणारी डेट कोणती असेल? एप्रिलच्या आधी जून येऊ शकतो की एप्रिलच्या आधी डिसेंबर येऊ शकतो? थोडं बॅक साईडला जायचं. एप्रिलच्या आधी डिसेंबर येणार. 31 डिसेंबर. डिसेंबर टू एप्रिल. एप्रिल तर येणार नाहीये. हाऊ मच मंथ्स? किती मंथ्स होतील इथे? ओनली 3 मंथ्स. फेस व्हॅल्यू ज्या डेटला आपल्याला ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायचं ते 3 लाख. इंटरेस्ट रेट इज 12%. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट करणार आपण 3 लाख वर. फेस व्हॅल्यू 3 लाख वर पर्सेंटेज 12% and months 3/12. 9,000 interest for first transaction. ओके. इंटरेस्ट रिसिव्हची डेट आहे जेव्हा येईल तेव्हा आपण इंटरेस्ट रिसिव्हची डेटचं इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेशन आपण करूया. 1 सप्टेंबरला फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू आपण राईट करू शकतो. सो 1 सप्टेंबर 90,000 sold rupees 90,000 of 12% image at 95. 90,000 face value. 90,000 face value as per rupees 100 जर काउंट केले तर 900 असतील. ओके. सो 900 डिबेंचरची मार्केट व्हॅल्यू ऍज पर 95 किती यायला पाहिजे? इंटू करा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर्स आहेत अँड चेक इट. ओके. सो दॅट इज मार्केट व्हॅल्यू. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन पुढे होणार आहे तर आपण पुढे ते कॅल्क्युलेट करूया कारण इथे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण ते नाही कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. सो फर्स्ट एंट्री पोस्ट करूया. आता आणखीन कुठे परचेस आणि सेल्स नाही आहेत. फक्त इंटरेस्ट रिसिव्ड आहे. इंटरेस्ट रिसिव्ड आहे. पहिला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन केलाय ते एंट्री पोस्ट करूया. इथे येणार बॅलन्स 1 एप्रिल 2010. 1 एप्रिल टू बॅलन्स. आय से टू बॅलन्स. फेस व्हॅल्यू 3 लाख दॅट इज गिवन. मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 3,000 डिबेंचर्स इंटू केले 94 2,82,000. ओके. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन पण केलाय 9,000. सो फर्स्ट ट्रान्झॅक्शन कम्प्लिटेड. ओके. ना 30 जून इंटरेस्ट रिसिव्ह. इंटरेस्ट रिसिव्ह साठी डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 30 जून. 30 जूनच्या आधी इंटरेस्ट कधी मिळालेला असणार आहे? 31 डिसेंबर. टोटली 6 मंथ. 6 मंथ. फेस व्हॅल्यू किती आहे? डेबिट मायनस क्रेडिट करायची असते. इंटरेस्ट रिसिव्ह साठीची फेस व्हॅल्यू डेबिट फेस व्हॅल्यू मायनस क्रेडिट फेस व्हॅल्यू इकडे नाहीच आहे. सो टोटल 3 लाख. 3 लाख फेस व्हॅल्यू. कॅल्क्युलेशन ऑन 3 लाख फेस व्हॅल्यू इंटू 12% इंटू 6 मंथ. इट विल बी 18,000. सो 18,000 इंटरेस्ट रिसिव्ड झालाय. 18,000 इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ह मीन्स इन्कम. इन्कम इथे क्रेडिटला लिहिणार इंटरेस्ट मध्ये. 18,000 बाय बँक डायरेक्ट येणार आहे तो आपल्या अकाउंट मध्ये. सो देअरफॉर डेट आहे 30 जून. ओके. सेकंड एंट्री इंटरेस्ट रिसिव्ड डन. नाव सेल. सेल ट्रान्झॅक्शनचा इंटरेस्ट शोधायचा आहे. मग आपण प्रॉफिट अँड लॉस शोधणार. मग सेल ट्रान्झॅक्शन पोस्ट करणार. आधी सेल ट्रान्झॅक्शन पोस्ट करायचं नाहीये. बाकी सगळं फाइंड आउट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. माझ्याकडे फेस व्हॅल्यू आहे. मार्केट व्हॅल्यू आहे. बट हे कम इंटरेस्ट आहे. काहीतरी थोडा चेंज आहे. तर कम इंटरेस्टचा वेगळा इफेक्ट असण्यासाठी तुम्हाला आधी इंटरेस्ट शोधावा लागेल. ओके. सो इंटरेस्ट शोधूया. सो डेट ऑफ ट्रान्झॅक्शन इज 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर. आय कॅन से 1 सप्टेंबर लाईक दिस. ओके. सप्टेंबरच्या आधी इंटरेस्ट कधी मिळालाय? आताच तर मिळाला जून मध्ये. 30 जून. सप्टेंबरच्या आधी जून आहे. सो 30 जून. सो 30 जून टू 1 सप्टेंबर. तर 1 सप्टेंबर तर येणार नाहीये. मग जुलै ऑगस्ट ओनली 2 मंथ्स कम्प्लिटेड. ओके. जुलै ऑगस्ट ओनली 2 मंथ्स कम्प्लिटेड. फेस व्हॅल्यू फॉर दॅट ट्रान्झॅक्शन ओनली. सेल साठी फेस व्हॅल्यू किती आहे?
90,000 ला 12% इंटरेस्ट रेट घेऊन पिरियड घेतलाय 2/12 चा. 900 into 1,800. ओके, सो हे कम इंटरेस्ट आहे. वेनेवर कम इंटरेस्ट इज गिवन, जेव्हा जेव्हा कम इंटरेस्ट देणार याचा अर्थ ते इन्क्लूड आहे इंटरेस्ट इथे. कम इंटरेस्ट मीन्स इंटरेस्ट इन्क्लूड असणार. मग हा इंटरेस्ट जो आहे तुम्हाला तो इथून लेस करायचा आहे. ओके, सो 85,500 मायनस 1,800 इंटरेस्ट लेस करून काय अमाऊंट मिळते ती सांगायची आहे. ओके, सो 83,700 that is our actual cost value 83,700 आणि ही आपण घेणार आहोत पोस्ट करायला. सो वेनेवर कम इंटरेस्ट इज गिवन, मार्केट व्हॅल्यू आहे ती घ्यायची नाहीये, त्याच्यामध्ये इंटरेस्ट लेस करायचा आणि जी नवीन व्हॅल्यू भेटेल लेस केल्यानंतर दॅट इज अवर ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ कॉस्ट, जे आपण रेकॉर्ड करणार आहोत. आपल्याला रेकॉर्ड करायची आहे म्हणून. सो कम इंटरेस्टला तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळेल बट त्याच्यामध्ये इंटरेस्ट लेस करायचा, म्हणून मी इंटरेस्ट काढला आधी, त्याच्यानंतर तो लेस केलाय आणि ही आपल्याला मिळाली आहे एक्स इंटरेस्ट. इंटरेस्ट लेस केल्यानंतर ही एक्स इंटरेस्टची व्हॅल्यू असते, ती कम इंटरेस्टची होती आणि ही एक्स इंटरेस्ट व्हॅल्यू म्हणजे इंटरेस्ट एक्सक्लूड झालेली व्हॅल्यू दॅट इज 83,700 अँड दॅट विल बी, ही व्हॅल्यू इथे घेणार सेल मार्केट व्हॅल्यू ओनली एक्सक्लुडेड इंटरेस्ट 83,700. प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मी फॉर्मॅट रेडी ठेवलेला आहे. लेस कॉस्ट करायची आहे. कॉस्ट डेबिट मायनस क्रेडिट चेक करा. इकडे कॉस्ट 2,82,000, इकडे कॉस्ट आहे का? नो. 2,82,000 आहे तसे घ्यायचे आपल्याला इथे. डेबिट मायनस क्रेडिट असतं ते, डेबिट मायनस क्रेडिट. क्रेडिटला व्हॅल्यूच नाहीये, सो मायनस काहीही करता येणार नाही, ऍज इट इज व्हॅल्यू येणार इकडची. ओके, सिमिलर फॉर फेस व्हॅल्यू, डेबिट फेस व्हॅल्यू मायनस क्रेडिट फेस व्हॅल्यू, फक्त इकडेच आहे तर हीच येणार. इंटू फेस व्हॅल्यू ऑफ सेल, सेलची फेस व्हॅल्यू किती आहे? ओनली 90,000. आता याचे कॅल्क्युलेशन करा आणि ते इथे पोस्ट करा आणि मग आपण ठरवूया आपल्याला प्रॉफिट होतो की लॉस होतो. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर्स आहेत, तुमचे व्हॅल्युएशन तुम्ही चेक करा. मी माझं व्हॅल्युएशन इथे करून लिहिणार आहे. ओके, डू इट. हियर स्टुडंट्स, आय गॉट द आन्सर 84,600. तुमची ही मॅच झालेली असेलच व्हॅल्युएशन. ठीक आहे, 83,700 मधून 84,600 लेस करा, तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार. निगेटिव्ह व्हॅल्यू काय असेल? लेस करायची आहे. सो 900 रुपीज करेक्ट आहे का? 900 निगेटिव्ह 900 अँड दॅट विल बी लॉस. ओके, आता सेल ट्रान्झॅक्शन लिहिण्यासाठी तुमच्याकडे फेस व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आणि तुमच्याकडे लॉस पण आहे. आता तुम्ही रेकॉर्ड करू शकता ट्रान्झॅक्शन. हे ट्रान्झॅक्शन इथे लिहून आपला प्रॉफिट अँड लॉस आपण चुकू नये म्हणून आधीच मी ट्रान्झॅक्शन लिहिणं टाळलंय. आता मी ट्रान्झॅक्शन लिहू शकतो कारण मला प्रॉफिट किंवा लॉस समजलेला आहे. ओके, ठीक आहे. तर सेल ट्रान्झॅक्शन लिहिणार इथे. बाय बँक अकाउंट, डेट इज सप्टेंबर 1st, फेस व्हॅल्यू 90,000, मार्केट व्हॅल्यू 85,500 आपण आधी मिळवली होती बट ती कम इंटरेस्टची आहे. इंटरेस्ट मिळाल्यानंतर तो लेस केला आणि मग ही व्हॅल्यू मिळाली 83,700. ती लिहायची इथे. इंटरेस्ट तुमचा बदलणार नाहीये, इंटरेस्ट ऍज इट इज. ओके, आणि हा मिळाला लॉस. प्रॉफिट मिळाला तर या साईडला लिहितात, लॉस मिळाला तर या साईडला लिहितात. सो म्हणून मी इथे लिहिणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डायरेक्ट अमाऊंट कॉलम मध्ये, म्हणजे इथे किती? 900. ओके, सो सप्टेंबरचा सेल ट्रान्झॅक्शन कम्प्लिटली पोस्ट केलेला आहे. नाव 31 डिसेंबरला इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, सो 31 डिसेंबर इज द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. 31 डिसेंबरच्या आधी इंटरेस्ट कधी मिळणार? जून. जूनच्या आधी कधी? डिसेंबर. डिसेंबरच्या आधी कधी? जून. तर जून मिळणार आहे, जूनला इंटरेस्ट मिळणार आहे आधीचा आणि त्या आधीच्या मिळालेल्या इंटरेस्ट पासून आताच्या डेट पर्यंतचा मंथ होतात 6 मंथ. टोटल फेस व्हॅल्यू किती आपल्याकडे बॅलन्स ती बघायची आहे. सो डेबिट फेस व्हॅल्यू मायनस क्रेडिट फेस व्हॅल्यू करून जी राहणार ती इंटरेस्ट रिसिव्हच्या कॅल्क्युलेशनसाठी फेस व्हॅल्यू युज होणार. 3 लाख मायनस 90,000 किती येणार? 2,10,000. करेक्ट. तर 2,10,000 ला तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहेत पर्सेंटेज 12% इंटू 6 मंथ. ओके, 2 zeros कट, 6 as it is, 12 gone.
6 इंटू हे करायचं आपल्याला, मग व्हॅल्यू मिळणार आहे 12,600. येस 12,600. हा इंटरेस्ट रिसिव्ड आहे 12,600 डिसेंबरचा. ओके, आणि फक्त इथे इंटरेस्ट रिसिव्डच असतं, नो फेस व्हॅल्यू नो मार्केट व्हॅल्यू. इथे काही लिहायचं नाही आणखी, जस्ट ओनली 12,600 इंटरेस्टची ट्रान्झॅक्शनची एंट्री देणार. सो इट इज इन्कम. फक्त इंटरेस्ट कॉलम मध्ये लिहिणार बाय बँक अकाउंट इंटरेस्ट एंट्री 31 डिसेंबर. ओके, आफ्टर दॅट 31 मार्चला एंट्री द्यायची आहे. ओके, मीन्स बॅलन्स एंट्री द्यायची आहे. तर मी आधी क्लोजिंग करायला घेऊ शकतो. 31 मार्च मीन्स इयर चेंज होतो बाय बॅलन्स कॅरी डाऊन. जस्ट मी फक्त फेस व्हॅल्यू क्लोज करतोय, ओनली वन सिंगल कॉलम. 2,10,000. ओके फाईन. तर 2,10,000 ला तुम्हाला फेस व्हॅल्यू जर मिळाली आहे 2,10,000, तर याच्यावरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करावं लागेल. डेट ऑफ ट्रान्झॅक्शन इज 31 मार्च. मार्च या डेटच्या आधी इंटरेस्ट मिळालेला कधी आहे? सो 31 डिसेंबरला मिळाला. सो मार्चच्या आधी 31 डिसेंबर, सो 31/12, ओनली 3 months completed. Face value of that date 2,10,000. Calculation on that date 2,10,000, 12% and 3/12. Multiplication, use your calculator. 6,300. So interest 6,300. Okay. Now मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करूया. 2,82,000. ओके, इथे किती होणार ते 2,82,000 मायनस दिस व्हॅल्यू जी होणार ती करायची आहे. 83,700 आणि 900 लेस करायची आहे 2,82,000 मधून आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मी इथे लिहितो कॉस्ट अँड मार्केट व्हॅल्यू इज डिफरंट. ओके, 2,10,000 मीन्स ओनली 2,100 डिव्हेंचर्स. ओके, तुमच्याकडे ऑलरेडी कोटेशन दिलेली आहे, कोटेशन व्हॅल्यू दॅट इज 96. रीड दॅट. 12% डिव्हेंचर्स कोटेड ऍट ₹96 पर डिव्हेंचर ऍट स्टॉक एक्सचेंज 31 मार्च. 31 मार्च या डेटला तुमच्याकडे असणारे बॅलन्स डिव्हेंचरची व्हॅल्युएशन 96 प्रमाणे करून बघा. सो ऍज पर 96 किती होणार ती व्हॅल्यू करणार आणि इथे जो बॅलन्स मिळेल तो माझा कॉस्ट व्हॅल्यू मी इथे पुट करणार आधी. देअर आफ्टर आय विल डिसाइड इथे लिहायचं की नाही लिहायचं किंवा कोणती व्हॅल्यू लिहायची. बिकॉज ऑफ लेटेड 2 व्हॅल्यूज होतात. इथून मिळणारी बॅलन्स व्हॅल्यू कॉस्ट व्हॅल्यू आणि मार्केट रेट प्रमाणे मिळणारी मार्केट व्हॅल्यू. सो 2 व्हॅल्यूज आहेत. 2 व्हॅल्यूज पैकी फक्त एकच व्हॅल्यू लिहायची आहे, म्हणून मी इथे व्हॅल्यू आधी नोट करून घेतो आणि त्याच्यानंतर इथे मी व्हॅल्यू कोणती येणार ते तुम्हाला सांगेन. सो जस्ट हा बॅलन्स काय येतो तो फाइंड आउट करा, याचं मल्टिप्लिकेशन काय येतं ते फाइंड आउट करा. ओके, मी इथे फाइंड आउट करतोय. ओके, डू इट. ओके स्टुडंट्स, मार्केट व्हॅल्यू 2,196 किती मिळणार आहे 2,01,600 अँड कॉस्ट याच्यातून 282 मधून हे लेस केल्यानंतर जी मिळाली व्हॅल्यू येते 197,400. इट मीन्स बॅलन्सच्या आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळाल्या, ऍज पर कॉस्ट ऍज पर मार्केट व्हॅल्यू. आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू जर तुम्हाला दोन्ही दिल्या असतील, कॉस्ट आणि मार्केट व्हॅल्यू 2 व्हॅल्यू असतील, तर विचेवर इज लेस घ्यायची असते. सो आपण विचेवर इज लेस घेऊया. ही लेस आहे और ही लेस आहे, ही लेस आहे, कॉस्ट व्हॅल्यू लेस आहे, तीच इथे घ्यायची. ओके, आणि व्हॅल्यू घेतल्यानंतर तुम्ही चेक करू शकता दोन्ही बॅलन्स मॅच होत आहेत का. जर इफ इन एनी कंडिशन ही जर जास्त झाली तर तुमचा बॅलन्स इकडे घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉस मध्ये शिफ्ट करायचा. ठीक आहे ना. आता इंटरेस्ट क्लोजर करायचं आपल्याला, इथून टोटल करायची आहे. ओके, करूया टोटल. $38,700. चेक दॅट 38,700 आणि याच्यातून हे लेस करायचं 29,700. करेक्ट आहे का? चेक दॅट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेन्शन करायचं आहे. इंटरेस्टचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंट मध्ये जातो. अँड इयर एंडिंगची डेट येणार आहे दॅट इज मार्च ना, इयर चेंज होतो मार्च 31. ओके, क्लोजर कम्प्लीट झालेला आहे, प्रॉब्लेम संपलेला आहे. फक्त चेक करा ही डेट प्रॉपर आहे की नाही, ही अमाऊंट प्रॉपर आहे की नाही. चेक दॅट. करेक्ट. ओके, सो आपला प्रॉब्लेम संपलेला आहे.
तुम्हाला प्रॉब्लेम कळला की नाही तुम्ही नक्कीच मला सांगा आणि आपण